आपूने ना तिच्या पप्पाला म्हणली की माझा बर्थडे करायचा, म्हणून तुम्ही काय करा केक आणा. तिला आजकाल लई समजायला लागलं. आता तिचा काय बर्थडे नाही, पण आपूच्या पप्पाने असं हे आणलंय, काय म्हणतात, पेस्ट्री आणल्यात. तर मला चॉकलेट आवडते आणि हिच्यासाठी व्हॅनिला आणा म्हटलं. चला आता आम्ही खातो, बघतो कसं आहे तर. हॅपी बर्थडे आपू. आणि मी खाते, मला काय दम निघणार. छान छान भारी. आता आपूच्या पप्पाला कोणता द्यायचा? मला नाही खायचं. आपू केक खम. माझं खाऊ नको. आपू कोणतं छान आहे? हे छान आहे, हे छान आहे. तुम्ही पण खा एवढूसा. बर्थडे डिअर आपू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. काय खाते आपू? हॅपी बर्थडे. पावडर आहे का? कसं आहे ते? हॅपी बर्थडे डिअर आपू. हॅपी बर्थडे पिल्लू. आपूचा काय बर्थडे बिड्डे नाही. जुग जुग जिया सुलाला. बाईचं कसं खाणं सुरू आहे इकडं. हे असं खातात का ग वेडे? नासुडा करते. पा आपूचे पप्पा पा. ओरडा तिला. का केलं मग? खा ना ते. ही पाय जंगली पोरगी. शी नो नो. तर मी आज जेवणामध्ये मला उपवास आहे. गुरुवार, सोमवारच आलं, गुरुवार. आणि ना मी कढी बनवली. आपूच्या पप्पाला कढी खूप आवडते, त्यामुळं कढी बनवली आणि चपात्या बनवल्यात. आता जेवण करून घेतो. आणि 9 वाजले, कारण की ना थांब 2 मिनिटं पिल्लू. 2 मिनिट थांबते का? थांबते ना 2 मिनिट. तर का ते पण सांगते, कारण की आम्ही ही दिसते ना अशी बसून दिली आम्हाला त्या काकांनी. म्हणजे हे काय बोलतात त्याला, बसून दिलं. आणि तिथे आम्ही लावणार आहे आमचं नवीन फिल्टर. कारण की काय झालं ना, पाणी खूप घाण येते आणि म्हणून फिल्टर लावायचं आहे तिथे आम्हाला. तर आता आम्ही पटापट जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला मी फिल्टर दाखवेल. आणि ना हे दोघं जण मस्त बाहेर फिरून आले. आणि मला आज काय झालं होतं मी तुम्हाला ते पण सांगते. आज मला इतकी कणकणी आली होती ना, म्हणजे कणकणी म्हणजे काय आलं होतं मला, म्हणजे इतकी थंडी वाजत होती ना मला. आज खूप जास्त थंडी वाजत होती, काय सुधरत नव्हतं. पण मग नंतर मग थोडंसं अंगावरचं काढलं, कारण की ते काका मला म्हणजे बसवायला आलते हे बोर्डाचं, त्याच्यामुळं मग मला उठावं लागलं. आणि माहिती आहे का, ते आले आणि किचन इतकं घाण होतं ना, म्हणजे भांडी पडलेले होते. आणि मला असं इतकं विचित्र वाटत होतं की आपल्या घरी कोणीतरी आले आणि असं घाण पडलं आहे. असं साफसफाई राहते. आणि जेव्हा कोणी यायचं म्हटलं ना की मला म्हणजे माझ्या घराला काय होते काय माहिती. तर चला आता मी मस्त कढी वगैरे खातो आम्ही. आता मला असं वाटतंय सोबत एक पापड तळून बघते आता तर. इथे मी पापड तळण्यासाठी आली होती. आता स्वयंपाक माझा झाला होता, पण म्हटलं पापड तळून घेते. आणि आधी तळून ठेवले ना की ते सादळ होऊन जातात आणि नरम पडतात, त्यामुळे मग असं तळत होते मी. माझे केस थोडे इग्नोर करा, कारण की ना मला क्लचर थोडासा आधारच लावला मी, म्हणजे लावला होता व्यवस्थित, पण तो कामाच्या मधात सुटून गेला. आणि इथं पापड वगैरे तळून घ्यावा म्हटलं. आपू पण खाते आणि तिला पण खूप जास्त आवडतात, तर तेच करत होती मी. आता काय होतं ना, स्वयंपाक करता करता आपू मधामधात तिचं काय काय चालतं. आणि जेवायला बसायचंच म्हटलं की तिला शी सू लागलेली असते. इथे ताट वाढत होती मी आणि तेवढ्यातच ती म्हणत होती, मम्मा मला सू आली, मम्मा मला शी आली, असं चाललेलं होतं तिचं. म्हणलं एकदा वाढून घेते आणि नंतर तुझं आवडते.
तर इथं मस्त गरम गरम कढी केली होती आणि ना कढी खूप जास्त आवडते यांना आणि मला पण आज खाऊ वाटत होती. दुसरं भाजी तर ना मी इथे जेवणाची ताटं वाढून घेतले आणि आपूचं तिकडं शी करायचं सुरू आहे. तर म्हटलं आता थोड्या वेळानं जेवता येते. तर इथे आमच्या जेवणाचा टाईम काय असा फिक्स नसतो, कधी उशिरा कधी लवकर असं चाललेलं राहतं. आज आम्हाला ना जेवायला बसायला एवढा उशीर झाला होता ना, म्हणजे 9:30 तर वाजतच होते. आता आम्ही 8 वाजता जेवतो, पण आज थोडंसं लेट होत होतं आणि ना म्हणजे लेट झालं होतं अप्पूमुळे, तिचं चाललेलं काही ना काही त्यामुळं. इथे पाणी उकळून घेतलं होतं, कारण की आजकाल उकळून पाणी पिलं ना की थोडं बरं पडते, कारण की नाही तर लगेच बिमार पडतो. तेच माझं भरून चाललं होतं. आता या बॉटलमध्ये भरायला पण इतका टाईम लागतो ना आजकाल, कारण की पाणी खूप जास्त पिण्यात येते आणि परत उकळा, परत हे करून ठेवा, भरून ठेवा. त्याच्यामुळं इथे मी झाडून काढत होती. आमची जेवणं वगैरे झाले आणि मी थोडीशी रागात होती, तर त्यामुळं आपू असा कचरा फेकत होती. आता हे व्हिडिओ घेत होते माझा आणि ना मी रागात खूप जास्त होती, पण मग त्यांचं चाललं होतं व्हिडिओ वगैरे बनवून घेतो म्हणून तुझा. तर त्यांना आधी मी मोबाईल मागितला होता, पण ते काहीतरी कामात होते म्हणून म्हटलं जाऊ देत. नंतर मग मी सर्व घर असं क्लीन करून ठेवते रात्रीला, कारण की ना सकाळी उठल्यावर थोडंसं फ्रेश वाटतं त्यामुळं. नाहीतर सकाळी उठलं की पूर्ण घराने पसारा पडलेला असला ना की काहीच करूसं वाटत नाही ना. आजकाल लवकरच उठावं लागतं 6 वाजता, तर त्याच्यामुळं मग मी हे सगळं आवरून ठेवते. आता त्यांनी इतका छान व्हिडिओ घेतला होता ना, पाण्याचा, दूध तापून ठेवलेल्या रात्रीचा, सर्व गोष्टीचा. मी आता आधी ना त्यांना त्याच्यासाठीच मोबाईल मागितला होता, म्हणून त्यांना वाटलं असेल की व्हिडिओ काढायचा आणि आपण मोबाईल काही दिला नाही, त्यामुळे मग ते चुपचाप माझा असा व्हिडिओ काढत होते. आणि ते आपूला मी रात्रीचं दूध पाजत होती आणि म्हटलं चला ती झोपली एकदा ना की मी पण आराम करून घेते, कारण की आज इतकं थकल्यासारखं झालं होतं ना खूप जास्त, कारण की उपवास पण होता आणि बाकी पण गोष्टी त्याच्यामुळं पण. आणि आता सकाळचे ना 6 वाजलेत आणि माझा स्वयंपाक सुरू आहे. आपू झोपलेली आहे. ते गेलेत आंघोळीला आणि स्वयंपाक माझा जवळपास झाला, फक्त चपात्याच टाकायच्या राहिल्या. आता ते गेलेत आंघोळीला आणि आता ना पोळ्याच राहिल्या टाकायच्या. आपू पण झोपलेली आहे. आणि सकाळी ना मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, पण नाही करणं झाला, म्हणजे सकाळपासूनच्या रुटीनचा. तर करेल मी लवकरच, तसं जमलं तसं. तर चला आता बाय, माझा स्वयंपाक करायचा आहे मला.